श्रोते आणि मान्यवर यांचं आधी स्वागत करते. पुणे नगरवाचन मंदिरच्या वाचक कट्टा या कार्यक्रमात आपण दरवेळेला वेगवेगळ्या प्रतिथयस लेखकांशी आणि इतर मान्यवरांशी संवाद साधत असतो. यावेळेचे आजचे आपले सन्माननीय पाहुणे आहेत. पहिल्यांदा त्यांचा परिचय करून द्यायच्या आधी त्यांचं नाव घेते पूर्ण. देवा अनुसया गोपीनाथ जिंजाड सर. हे तुम्हाला एक भाकर आणि तीन चुली या मोठ्या पुस्तकाद्वारे सुपरिचित आहेतच. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण त्यांच्याशी आपण त्यांच्या मुलाखतीतून मनसोक्त गप्पा मारणार आहोत. त्यांचा परिचय करताना देवा सर हे कवी, लेखक, वक्ते, सूत्रसंचालक, इंजिनियर आणि समाजसेवक अशा विविध पातळ्यांवर विविध क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचं गाव आहे गारखेंडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. शिक्षण आहे MBA, BA, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं शिक्षण त्यांनी स्वतःच्या कष्टातून पूर्ण केलेलं आहे. त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं योगदान आहे ते थोडक्यात अगदी सांगते. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान म्हणायचं असेल तर 34हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना एवढ्या कमी वयातच प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर राज्यभरात विविध साहित्यिक कार्यक्रमात त्यांचा सतत सहभाग असतो. एक भाकर तीन चुली हे जे पुस्तक आता सर्वमान्य झालेलं आहे, या कादंबरीवर 4000हून जास्त अभिप्राय आहेत आणि त्याच्यात नक्की काय आहे हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आणि दुसरी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे फक्त 18 महिन्यात त्याच्या 25 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि मराठीतलं बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक ओळखलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं प्रकाशित साहित्य अजून आहे. कविता संग्रह आहेत, सगळं उलथवून टाकलं पाहिजे. 2021 साली याच्याही 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. आणि ललित किंवा कथासंग्रह याच्यात मेंदूची मशागत याच्याही 3 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. लेखन जरी आपल्याला कमी वाटत असलं तरी त्याच्या आवृत्त्यांची संख्या बघून तुम्हाला कळते की किती लोक हे पुस्तकं वाचत आहेत. त्याच्यानंतर अजून एक वेगळं क्षेत्र म्हणजे झी मराठीवर हास्य सम्राट या कार्यक्रमात त्यांची निवड झाली आणि तिथे आणखी वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. त्याच्यानंतर झी 24 तास ही जे आपली वाहिनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता याच्यात ते उपविजेते म्हणून ठरलेले आहे. 3 आणखी नाटकात भूमिका आणि एका नाटकाचं लेखन अशाही गोष्टी त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि मी हे जे सूत्रसंचालन करते ते काहीच नाही अशा पद्धतीत त्यांचं 320हून अधिक सूत्रसंचालन कार्यक्रमांचं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे. हे पण त्यांच्या नावावर. त्याच्यानंतर 438हून अधिक कवी संमेलनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. म्हणजे कविता प्रसिद्ध करण्यात आणि त्या वाचण्यातही ते मागे नाही आहेत. विविध नामवंत वृत्तवाहिन्यांवर कवितांचं सादरीकरण, मुलाखती म्हणजे ABP माझा असू दे, झी 24 तास असू दे, जय महाराष्ट्र, महाबोली अशा विविध वाहिन्यांवर त्यांनी सादरीकरण आणि त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. अशा प्रकारे विविध साहित्य आणि सामाजिक विषयांवरील परिसंवादात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. आता यांच्या प्रसिद्ध मुलाखती त्यांनी कोणाकोणाच्या घेतल्या ते जस्ट आपण नजर टाकूया. प्रकाश बाबा आमटे, श्रीपाल सबनीस, पृथ्वीराज चव्हाण, अधिक कदम, प्रदीप लोखंडे अशांसारख्या मान्यवरांच्या त्यांनी 23 लोकांच्या मुलाखती आतापर्यंत घेतलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ महोत्सवात पण त्यांची विशेष मुलाखत झालेली आहे. त्याशिवाय विविध YouTube चॅनल्सवरती पण त्यांचा साहित्यिक संवाद साधला गेलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार ते त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यात सगळं उलथवून टाकलं पाहिजे या कविता संग्रहांसाठी त्यांना खूपसे पुरस्कार मिळालेले आहेत. गदिमा साहित्य परिषद साहित्य पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बालकवी नामदेव ढसाळ पुरस्कार, विशाखा राज्यस्तरीय पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेतून साहित्य परिषद असे वेगवेगळ्या प्रकारचे कविता संग्रहांचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हा त्यांचा साहित्य क्षेत्रातलं योगदान आपण बघतोय, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा समाजासाठी पण त्यांनी योगदान दिलेलं आहे. गारखेंडी त्यांचं जे गाव आहे त्या तालुक्यातली सगळ्यात मोठी संगणक लॅबोरेटरीची जी उभारणी आहे ती त्यांनी करण्यात त्यांचा खूप आधार लागलेला आहे. त्याच्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्था, पारनेर परिवर्तन फाउंडेशन, महा NGO फेडरेशन अशांसह इतर वेगवेगळ्या 11 संस्थांमध्ये पण त्यांचा सक्रिय सहभाग आहे. जाईबाई येवले आदिवासी आश्रम शाळेद्वारे मोफत शिक्षण सेवाही ते पुरवत आहेत. आणि ह्याखेरीज त्यांच्या
कवितांचा आणि उपक्रमांच्यात समावेश करायचा तर आई बापाच्या कविता आणि पाण्यावर बोलू काही असे विविध क्षेत्रही त्यांनी काबीज केलेली आहेत. इतर लेखन क्षेत्र हे जर आपण त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ॲग्रोवन लेखिका मशागत या सदरात ते लेखमाला प्रसिद्ध करत असतात आणि बाकीचं सगळं आपण बघतोच आहे. पण आपण त्यांचं अजून येणारं साहित्य कोणतं आहे हे जास्त नजर टाकूया. सूत्रसंचलन कसे करू नये हे जास्त छान ते आपल्याला सांगणार आहे. त्याच्यानंतर नंदा ही कादंबरी आणि सुनंदा ही कादंबरी, ज्याला आई कळली त्याला बाई कळली हा जो महत्त्वाचा भाग असतो हा कविता संग्रह त्यांचा आता प्रसिद्ध होतोय. दगडाखालची बोटं आणि इतर प्रवास वर्णनं हेही त्यांचं आता प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर हे सगळं साहित्य क्षेत्रातलं झालं. याखेरीज त्यांच्यावर प्रोफेशनल जबाबदारी आपण जे म्हणू की ते इतर वेळेला काय काय पद्धतीने काम करत असतात तर ते एका नामवंत कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदावरती कार्यरत आहे. आणि आपण हे सगळं बघतोय त्याच्यात जीवनदृष्टी कशी असावी हे अगदी थोडक्यात त्यांनी आपल्याला सांगितलंय. फार पैसे मिळाले नाही तरी चालेल पण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग. आणि आपण जेव्हा आपल्या दृष्टीने बघतोय त्याचबरोबर आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो ही जाणीव सतत कायम ठेवत त्यांनी त्यांचं लेखन आणि त्यांची कृती याच्यात अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतायत ते त्यांच्या वागण्यातून. आणि आणखीन एक असं आहे की कोणतेही पुरस्कार जसं की ज्ञानपीठ पुरस्कार हा आपला सर्वोच्च पुरस्कार आपण मानला जातो त्यापेक्षा सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानतात आणि हे त्यांनी जीवनसूत्र म्हणून ठरलेलं आहे. हा अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून दिला आम्ही तुम्हाला. आता आपण त्यांच्याशी जेव्हा संवाद साधणार आहोत तेव्हा ह्या विविध विषयांवर त्यांनी कसं कसं आपलं ठसा उमटवला हे आपण पाहणारच आहोत. याच्या पुढची सूत्र मी भट सरांकडे